छावा स्वराज्य सेना संगठन द्वारा पत्रकार परिषद का किया गया आयोजन। भ्रष्टाचार के कई आरोप इस पत्रकार परिषद में लगाए गए। दरअसल आपको बता दें कि भिवंडी तालुका के लोनार ग्रुप ग्राम पंचायत अंतर्गत शिवनगर में चल रही जल जीवन मिशन योजना पर भ्रष्टाचार के आरोप लगाते हुए छावा स्वराज्य सेना संगठन ने पत्रकार परिषद का आयोजन किया। प्रशासन पर गंभीर सवाल उठाए। संगठन का आरोप है कि करोड़ रुपए की पानी योजना में कई भ्रष्टाचार किए गए, जहां पर 30 साल का दावा किया गया कि 30 साल तक की यहां पर इस पीने की पाइपलाइन पर किसी प्रकार की यहां पर मरम्मत नहीं की जाएगी, लेकिन महज 2 साल के भीतर ही आपको बता दें कि इस जल योजना में ठेकेदार की बड़ी लापरवाही दिखाई। दरअसल छावा स्वराज्य सेना संगठन द्वारा यह आरोप लगाया गया कि सोनाले से लेकर लोनार ग्राम पंचायत तक की कई जगहों पर पाइपलाइन पूरी तरह से लीकेज है, जिसके कारण पीने की पानी की किल्लत आसपास के ग्रामवासियों को उठाना पड़ रहा है। इस बीच बता दें कि छावा स्वराज्य सेना संगठन के थाने जिला के अध्यक्ष दीपक शेलार, उनके साथ में छावा सेना के थाने जिला सचिव नितेश दीपक शेलार, उनके साथ शिवनगर शाखा सचिव गणपत पवार, शाखा प्रमुख रविंद्र गायखे, सेक्रेटरी शाखा शिवनेर के दीपक भोईर, शिव शंभू छावा बचत गट नगर के तिम्बक शेलार, छावा संगठन महिला अध्यक्ष भिवंडी रोशनी पाटिल, छावा महिला बजट गट की अध्यक्षा सुनीता सुतार, महिला बजट गट अध्यक्ष मुक्ता सोरे, महिला बजट गट अध्यक्ष सुनीता सोरे, अन्य कई छावा संगठन के पदाधिकारी इस पत्रकार परिषद में मौजूद थे। सभी लोगों ने शिवनगर जल योजना में हो रहे भ्रष्टाचार को अपने मुख से उजागर किया और इस पत्रकार परिषद में क्या जानकारी दी, आइए सुनते हैं। मी दीपक त्रिंबक शेलार, छावा संघटना ठाणा जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। आज जनजीवन योजनाचा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार पूर्ण आम्ही दाखवणार आहोत। जे माझे कार्यकर्ते आहेत ते आता पूर्ण बोलणार आहेत। नमस्कार, मी छावा संघटना सचिव ठाणे जिल्हा महाराष्ट्र राज्य। जशी आज पत्रकार परिषद जलजीवन योजनेबाबत घेतलेली आहे साहेबांनी, जिल्हाध्यक्ष दीपक त्रिंबक शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। विषय असा आहे की जलजीवन योजनेमध्ये जे आमच्या गावाच्या शेजारी पाईपलाईन नव्हती आणि पाण्याचे प्रचंड लोकांचे हाल असल्यामुळे गावात जे जलजीवन योजना 2 करोड रुपयाची सरकारमार्फत आलेली आहे आणि या योजनेमार्फत 2 वर्ष 30 वर्ष त्या योजनेनं कोणत्याही प्रकारे काम करायचं नाही, परंतु त्या योजनेला अवघे 15 महिने झालेले आहेत। 15 महिने झाले असून त्या योजनेचे टाकलेले पाईप आहेत ते पाईप पूर्णपणे फुटले। प्रत्येक सोनालीपासून तर शिवनगर गावापर्यंत हे पूर्ण पाईप फुटलेले आहेत आणि फुटलेल्या पाईपांच्या आधारे आज या पत्रकार परिषदेद्वारे तुम्हाला सांगतो काहींचा कुठेतरी भ्रष्टाचार झालेला आहे। बोगस क्वालिटीचे आणि थर्ड क्लास क्वालिटीचे पाईप या लोकांनी वापरलेले आहेत। ते ह्या पाईप फुटल्यानंतर आणि 30 वर्ष कामाचा आढावा दिल्यानंतरच आम्हाला या गोष्टी समजलेल्या आहेत, परंतु यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे तो आज कुठेतरी यांचा उघड झालेला आहे। त्याच्यामुळे याच्यात सामील असलेले यांचे जे जलजीवन योजनेचे अधिकारी, ठेकेदार आणि येथील ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी यांच्यावर संघटनामार्फत कारवाई करण्यात येईल। जोपर्यंत जे लाईन थर्ड क्वालिटीचा काम केलेलं आहे तो काम व्यवस्थितरित्या केला नाही आणि व्यवस्थितरित्या झाला नाही तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। आणि विषय असा आहे का पाणी पुरवठा मंत्री आणि आपले ठाण्याचे पाणी पुरवठा अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन या सर्व कामाचे ऑडिट केला जाईल आणि तहसीलदार आपले जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देखील ऑडिट केला जाईल आणि ऑडिट मार्फत जो केलेला भ्रष्टाचार यांच्यावर कारवाई केली जाईल। आणि विषय असा ही सर्व माहिती आम्हाला अशी बोगस स्वरूपाची नसून तर त्यांच्या अधिकाऱ्याच्या सहस्वाक्षरीने आणि माहिती अधिकाऱ्यांद्वारे दिलेली आहे। तरी हे तुम्हाला मी आज उघडीच करून दाखवत आहे। माहिती अधिकाऱ्यांवर ही माहिती दिलेली आहे आम्हाला आणि किती रुपयाचं काम आहे ते देखील आम्हाला या पत्राद्वारे माहिती झालेली आहे। या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष केलेलं आहे तर त्याच्यावर कारवाई करणार ना 100% अधिकाऱ्यांकडून। याला अधिकारी पूर्णतः अधिकारी जबाबदार, कुठेतरी भ्रष्टाचार आहे। कारवाई नाही झाली तर आम्ही आंदोलन करणार। आज यांचा विषय काही जर नाही झाली तर आम्ही छावा संघटना करून आमच्या जेवढे शाखा सर्व एकत्र मिळून तिथे आम्ही भिवंडीला आंदोलन करणार। सुनीता शेलार, मी ग्रामपंचायतची रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये 5-5 दिवस पाणी येत नाही, येतो तर येतो पाणी, घाण पाणी येतो। आम्ही लोकांनी काय करायचं, आम्ही लेडीज लोक घरात बसलेले नसतो, आम्ही कामाला पण जातो। कामाला जाऊन आम्हाला घरात पण बघायचं असतं, आम्ही पाणी बघू का काम बघू। गणपत पवार, छावा संघटनेचे सचिव। बरोबर। आज या भ्रष्टाचार चालू आहे, या भ्रष्टाविषयी कारवाई करू। या ठिकाणी जो भ्रष्टाचार चालू आहे योजनेच्या संदर्भात, आता जो भ्रष्टाचार झाला, आता माझे अधिकारी काही म्हटले त्याच्यावर आणि मी पत्रकार परिषद त्याच्यामुळे मी म्हटलेलंच आहे, पण पूर्णपणे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। अगर आता कारवाई जर
दिसाला तुम्हाला सर्व काय दिसतं, पण का जाणून बुजून तुम्ही याच्यावर दुर्लक्ष चालू आहे. यांच्यावर जर कारवाई जर झाली नाही तर छावा संघटनामधून मी आंदोलन करणार.